गुड आफ्टरनून. ते लोक 1 ला आपण व्हिडिओ टाकतो, मग ते मॉर्निंगला कसे बघणार? गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून आहे. अरे आपण 1 वाजता व्हिडिओ टाकतो ना, मग ते लोक मॉर्निंगला बघणार का? गुड आफ्टरनून. हा, गुड आफ्टरनून भाइयो बहनो. आज आहे लाईट गेलेल्याचा दिवस आणि आम्ही काम करतोय, म्हणजे मी तर काम करतोय. लॅपटॉप इथे उभा आहे. लॅपटॉप इथे उभा नाही, चालू आहे. उभा आहे. तुझा लॅपटॉप उभा असतो. लोकांचे लॅपटॉप असे बसलेले असतात, तुझा लॅपटॉप उभा असतो. तर आता असं लॅपटॉप उभा टाकल्याचा फोटो टाकूया का? लॅपटॉप उभा म्हणजे असा. मी असाच, मला बघा आज आमचा ब्लॉगिंगचा हे नव्हता, डे नव्हता, पण आम्ही विचार करतोय. लाईट गेली आणि आता मी काही करू शकत नाही. येऊ शकतो की व्लॉगच स्टार्ट करूया. त्यानिमित्ताने नाही, लाईट गेली नक्की फक्त आपल्याच घराची गेली नाही ना, कारण की एकदा असं झालं की आम्ही 2 AC चालू ठेवलेले आणि आमच्याच घराची लाईट गेलेली. आम्ही असंच बसलो. नंतर इंटरकॉम चालत नाही ना, म्हणजे असं नका समजू की लाईट नाहीये म्हणून इंटरकॉम चालत नाही. लाईट नाहीये तरी तर आवाज येतोय, पण फोन नाही लागत आहे कोणाला. मग काय करू शकतो? फोन पण वॉचमॅनला पण नाही फोन लागत आहे. कसं कळेल की लाईट आपल्याच घराची नाही, तर बाजूचे झोपले असेल त्यांना कसं विचारणार? कैसा समजेगा? एक काम करूया, काय बेल मारून बघू ना बाजूची. वाजली तर लाईट आहे, नाही वाजली तर लाईटच नाही. आणि वाजली तर विचारून लाईट गेली आहे का? काम करते. गौरंगला कॅमेरा पकडायला सांग. गौरंग कॅमेरा पकडतो का? माणूस माझी मदत करणार आहे याच्यात. आणि जर बेल वाजली तर हाच असणार आहे बघा. जर चुकून वाजली तर पळायचं नाही. बोलतो जर चुकून वाजली तर काय पळायचं का? बघ कोणीतरी दारुगड आहे त्यांचं इकडे. पहिले वाजवाल्यांची वाजव, पळायला इझी पडेल. नाही वाजली. मग एका घराची बेल बंद असू शकते, अजून 1-2 घरांची बघा. दोघांची चालू नाही, अजून एकाची बघूया का? लिफ्ट इन्व्हर्टर मध्ये कदाचित. अजून एकाची बघू. डोळा चोळू नको. कोण डोळा कोण चोळत? नाही सगळ्या घरांची वाजून बघितली. कोण चालू नाही. थोडे दिवसच चालेल. आणि लाईट गेलेली सक्सेसफुली. आणि हा माणूस बघा काय खात बसलाय, चकली खातोय. चकली खात व्हिडिओ बनवतोय. आणि इकडे आता आज नाही करणार आहे ना. हे बघा आमची नजर काढली. आज आम्हाला लोक बोलली की एबीपी माझाच पहिले सांगू. एबीपी माझा आमची म्हणजे हिची आमच्या दोघांची ती एक दिवाळी पहाटवाली, दिवाळी मोती स्नानवाली ती रील आहे ना, ती त्या लोकांनी स्टोरीवर टाकली असं आम्हाला एका सबस्क्रायबरनी सांगितलं. म्हणून मी, यश आणि आम्ही सगळे मिळून एबीपी माझाचे सगळे न्यूज बघतोय, सगळं बघतोय. आणि नंतर ती बोलते की सॉरी नाही, पण एबीपी माझावर पण लोकांनी बघितली. ती दुसरी कमेंट एबीपी माझाची होती. हा, आणि मग नंतर ती बोलते अरे सॉरी भाडीपा भारतीय डिजिटल पार्टी भाडीपा. तर त्या नादामध्ये आम्ही सगळे बघितले. पण आम्ही भाडीपाची पण बघितली. आम्ही स्वतः बघितलेली. एबीपीचा आम्हाला सबस्क्राईबर आमची रील स्टोरीवरती टाकली. आमची लाईट आली ही बघा. चला काय बोलणार आहेस तू? काहीतरी बोलत होतीस. काय नाही, मला काम भरपूर आहे आज, मी काम करते. आम्ही पिक्चर बघतो. 1 2 3. मला असं डोकं ठेवून बसायला सांगितलंय आणि दाबत पण नाही. दाबते एवढा वेळ कधी दाबलं? का झोपलायस? दाब म्हणजे दाब आता. मी एवढा खुश आहे ना की आमची रील 6 मिलियन गेली आहे. शिवानीने बनवलेली सुंदर रील. आणि ती रॅन्डम होती. हो, रॅन्डम रील 6 मिलियन गेली. वाव.
गौरांग गेलाय खाली आणायला समोसा आणि काय शाणे घरी बसली आहे. गौरांगला खाली पाठवलंय समोसा आणायला, फ्रँकी आणायला आणि काय आणायला पाठवलंय, नारळ पाणी आणायला. कारण हे बघा काय कारण, लॅपटॉप दाखवते माझं पण. हे बघा लॅपटॉप, हा बघा हा काय लॅपटॉप माझा पण आहे. तरी मी डोकं चिपते इथे काम. आणि 7 वाजता आवकाडो आणायला पाठवणार आहे मला. नुसती काम, मला एक दात नाही आहे सॉरी इकडे एक दात नाही तरी मला आवकाडो आणायला पाठवणार आहे. बोलत मी की यश आणि गौरांग सेम आहेत, सेम. अर्ध्या गोष्टी सांगितलेल्या आणणारच नाही. पण फ्लॅश का चालू झाला हा बघा, हे दाखवत होतो मी आणि त्यांनी बॉम्ब फोडला, माझं नारळ पाणी नाही आणले. बघा सगळं बिकानेर मधनं समोसा बिमोसा आणला बिचाऱ्यांनी मेहनत करून. विसरला मी काय, मला काय पॉइंट करते विसरल्या बोलून, त्याला पॉइंट करणार. विसरला हा तर जाऊ दे, या दोघांना खाऊ दे, मी माझा उपास एन्जॉय करतो ऍज युजल. मलाच माझी दया येते. बिचारा एक माणूस ज्याचा उपास आहे त्यालाच नारळ पाणी नाही आणले, बाकी धपा धप समोसे खातात बघा. हा ही वडापाव दाबते, एक नारळ पाणी नेमका तेच विसरला तो बघा आणि खात बसलाय समोसा दाबतोय. ही पण बघ ना ग, तुझा नवरा उपाशी आहे ग. मी बोलली उपास कर. बापरे जाऊ दे, पण फळ मिळेल मला, या उपासाचं फळ मिळेल. नवऱ्याचा उपास आहे रे, उपास आहे नवऱ्याचा तुझ्या. आणि मी काय करू. तो बघ कापायला चुरी बरोबर आणणार, नारळ पाणी आणणार नको. जाऊ दे, खा तू खा. खाणार तू ना. पोटात मम्मी दुखलं ना की तुला माहितीये कोणामुळे दुखतंय. काय दुश्मनी आहे ग. मला माझ्या भावानी आणलंय काल भाऊबीजेला, तर मी खाणार. दिस इज माय प्रसाद खाती. संपलं आता. बघ तू बघ आता हा खाल्ला ना, तू बघ फक्त हा खाल्लास की तुला काय होणार आहे उद्या बघ. धडधडुम होईल. ह्याचा आवाज येतोय पोटातनं आणि बघतोय नजर. यश काय खाऊ देत ना मला. तो त्याचा दाखव त्याला, तो जरा तो दाखव. लाज नाही वाटत, आम्ही खातो आम्हाला पण खाऊन देत नाही. कसं करतो दाखव. ठेव. शिवानी घरी बसली आणि आम्हाला बघा इथे सामान आणायला पाठवले. आम्ही दोघं हमाले आणि आम्हाला पिल्ल काय सोडत नाही. ते बघा इकडे पण पिल्ल आहेत, तिकडे तर होतेच. आणि हे केवढे भारी दिसत आहेत. हा बघा अजून एक तसंच कसले भारी आहे ते लोक. अरे आम्हाला तिकडे निलमताईच्या इथे पिल्ल दिसली, आता हे पण दिसले. तुम्ही एवढे रफ काय पण. हा हबा हात चावायलाच येतो डायरेक्ट. तो चावतोय कांदा. बस ना, शाण्या बस ना. हा अचानक भयानक अजून एक सफेद आलाय. चलो बाय बाय काल्या नो गोऱ्या. काल्या बाय बाय, सी यू लेटर. हे इकडे जे राहतात त्यांचे, आम्ही यांना रस्त्यावर सोडून नाही जाते, इकडे राहतात त्यांचे ते लोक, म्हणून आम्ही असेच जातोय आता. बाय. हा आहे दुसरा दिवस ज्या दिवशी माझा उपास नाहीये आणि मी हवं ते खाऊ शकतो. तर मी एवढा घाईत होतो खाण्यासाठी की मी जिमला गेलो, जिमवरनं आलो आणि दाबून जेवलो. आणि जेवल्यानंतर मी विचार केला अजून भूक नाही भागली, तर मग मी हे पण खातोय. ते चिवडा आहे कॉर्नफ्लेक्स सारखा. काय बोलायला मक्याचा चिवडा, कॉर्नचा चिवडा, मक्याचा चिवडा खातोय आता. खाल्लं, टाइमपास केला, टीव्ही बघत बसणार थोडा वेळ आणि मग ऑफिसला निघणार. आणि मी ऑफिसमध्ये जाऊन आज कॉफी पिणार आहे. तर हा मी परत आलेलो दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एंड करायला, कारण काल आम्ही व्हिडिओ एंड नाही केला. तर शिवानी पण येईल आणि शिवानी पण एंड करेल. तर भेटूच राहूया परत. प्लीज कीप वॉचिंग आवर व्हिडिओज अँड सपोर्टिंग आवर चॅनल. थँक्यू. बाय बाय. हॅलो, फायनली आय एम बॅक होम. आणि आता जवळजवळ
13 तास झालेत मी घराच्या बाहेर आहे. 8:30ला निघालेली, 9 वाजलेत आता मी घरी आली. एवढं काम होतं आज. एक तर माझं ब्रेन फ्रीज झालेलं, कारण की सगळं डोक्यात अजून चकल्या, लाडू, सगळं करंजा बिरंजा भरलेल्या आहेत. कामावरती गेली, मला काय आठवतच नव्हतं काय करायचं आहे काय नाही, आणि त्यात एवढं सारं काम आलं आज. पण ठीक आहे, झाला हा दिवस, संपला. फायनली घरी आलेली आहे. आता जेवण. आज मी ऑफिसला लेट पोचली म्हणून मी ब्रेकफास्ट नाही करू शकली, बिकॉज मला असं असतं ना की काम समोर दिसलं ना, मी ब्रेकफास्टला जाऊ शकत होती, काही प्रॉब्लेम नव्हतं. पण असं माझं तसा नेचर आहे की मला असं काम दिसलं की असं असतं की आधी काम करूया मग जाऊया, आणि ते करेपर्यंत मग लंच टाईम झाला. त्याच्यानंतर मला काही उठायला मिळालं नाही. मी यशला पण नाही भेटली आज ऑफिसमध्ये. तर येस झालं. मग त्याच्यानंतर मी सुटली तेव्हा मला भूक लागलेली, कारण की मला माहिती होतं की ट्रॅफिक असणार आहे. 2 तास म्हणजे 1-1.5 तास म्हणजे 1.5 आवर्स माझे पर्समध्ये जाणार. म्हणून मी विचार केला खाली रस्त्यावरती ऑफिसच्याच बाहेर एक छान वडापाव मिळतो, तर तो घेते. तर तो पण मी अर्धा संपवला कसा तरी म्हणजे खूप टेस्टी होता. मला पूर्ण खायचा होता, पण तो एवढा गरम होता आणि मी गरम खात नाही. तरी मी बस यायच्या आधी मला तो संपवायचा होता, बिकॉज बसमध्ये अलाउड नाही आहे खाणं. मग मी अर्धा खाल्ला, आणि त्याच्यानंतर माझ्या बाजूला एक माणूस शिंकला आणि त्यांनी हात असं केलं, हातशी असं नाही केलं. तर मला असं झालं की शेट, आणि मी त्याच्या बाजूलाच होते, आणि मुलं असे शिंकतात ना जोरात हातशी, तसा तो शिंकला. मग मला असं थोडंसं कसं तरी वाटतं जेव्हा मी खाताना कोणी बाजूला, म्हणजे शिंकायला काही हरकत नाही, पण तुम्ही हात ठेवा, रुमाल ठेवा किंवा तोंड बाजूला करा. आणि मग मला असं झालं की मी त्या माणसाच्या समोर वडापाव फेकू पण नाही शकत, आणि मला तो खायचा पण नाही आहे. मग मी हळूहळू अशी मागे झाली, आणि तो वडापाव एवढा टेस्टी होता तो मला फेकावा लागला. कसं तरी वाटतं मला असं. मी झोपून, ठीक आहे जाऊ दे यार, मी झोपून बडबडत होती, पण ठीक आहे. मग माझा वडापाव राहिला, आणि आत्ता बघू घरी. मी जेवण काय केलं नाही. मी हा विचार केला की मी ऑफिसमधून जेवून येईन, म्हणून मी घरी काही केलं नाही. आणि उद्या यश गॉकमोले खाणार आहे, अवकाडो आहे, मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यासाठी मला गार्लिक बटर करून ठेवायचं आहे. बाकी तो उद्या स्वतः बनवून खाईल मस्त. मी बॉलिवूड वाईज बघायला लागली, आणि आय डोंट नो वाय मला आवडतं गॉसिप वगैरे. मुलींना कोणाला नाही आवडत, आणि मी यशला पण यशला पण बघायला लावलं, तर त्याला पण आता इंटरेस्ट आला आहे. सो मी ते बघत बसेन, आणि उद्या परत ऑफिस. हा व्लॉग इथेच एंड होतोय. आय डोंट नो यश कंटिन्यू करेल नाही करेल, त्यांनी केलाय की नाही ते पण माहिती नाही, बट त्यांनी मला सांगितलेलं स्पेशली की तू कर. मग मी करते, आणि खूप झाली बघ. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. डू सबस्क्राईब, आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. तिथे पण आम्ही आता ॲक्टिव्ह झालो, आणि चांगलं कॉन्टेंट टाकतोय, तर तिथे पण फॉलो करत नसाल तर. अँड बाय बाय. लव यू.